नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 5 मे 2026 वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी. गुढीपाडव्यापासून हिंदू मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि या मराठी वर्षातील पहिलाच अंगारक योग जो आहे तर तो उद्या 5 मे रोजी जुळून आलेला आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. अंगारक हे मंगळ ग्रहाचे नाव असल्याने या दिवशी गणपती बाप्पांसोबतच मंगळ ग्रहाची विशेष कृपा मिळत असते. अंगारकी चतुर्थीला केलेले व्रत आणि पूजेमुळे वर्षभरात केलेल्या सर्व संकष्टी चतुर्थीच्या व्रताचं पुण्यफळ हे प्राप्त होते. तसेच घरातील सर्व संकटे, अडचणी, अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी वाढत असते. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व साधकाच्या इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. धार्मिक ग्रंथानुसार असं सांगितलं गेलं आहे की फक्त एका अंगारकी चतुर्थीला व्रत केल्याने संपूर्ण वर्षभरातील संकष्टीचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होते. म्हणजेच 21 संकष्टी चतुर्थीचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. याच दिवशी गणपती बाप्पाने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते. त्याचे नाव सदैव लोकांच्या स्मरणात राहील म्हणून या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. गणेश उपासनेत अंगारक चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे आणि ही चतुर्थी जर मंगळवारी आली ना तिला अनन्यसाधारण महत्त्व येते. या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्य लाभ, त्याचबरोबर कार्यसिद्धीस हितकारक असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. या अंगारकी चतुर्थीचे महत्त्व काय आहे तर पहा, अंगारकी चतुर्थीचे महत्त्व हे गणेश पुराण आणि स्मृती कस्तूप यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. अंगारकी चतुर्थीचा हा पवित्र दिवस मोक्षदायक दिवस मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व भक्तांच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात, जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात. आणि म्हणून या दिवशी बुद्धी, विवेक आणि समृद्धीचे अधिपती असलेल्या श्री गणेशाची विशेष पूजा करून सुख समृद्धीचे आशीर्वाद हे मागितले जातात. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे 4 हात आणि 4 मस्तक या स्वरूपात असतात आणि या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व हे 1000 पटीने कार्यरत असते. त्यामुळे वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. या दिवशी प्रत्येकजण गणपती बाप्पांचं स्मरण, नामजप, सेवा करत असतो आणि म्हणून या पवित्र दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला उद्या मंगळवारी या अंगारकी चतुर्थीला घराच्या उंबरट्यावर एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. अचानक पैसा मिळू लागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. न बोलणारी लोक तुमच्या जवळ येऊ लागतील. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहेत? हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकता.
तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी 12 वाजायच्या आत करायचा आहे. जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ही वस्तू तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. अंगारकी चतुर्थीचा हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी साक्षात भगवान श्री गणेश आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांच्याकडून सेवा स्वीकारण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. आणि म्हणून पृथ्वीवरती जे काही गणेश तत्व आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते. आणि म्हणून या पवित्र वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर त्या उपायांचं आपल्याला गणपती बाप्पांच्या कृपेने शीघ्र फळ प्राप्त होते. आणि संकष्टीचा अर्थ म्हणजे दुःखांचा पराभव करणारा असा होतो. आणि हा उपाय देखील आपल्याला आपल्या आयुष्यातील, आपल्या घरातील दुःख, संकट, अडचणी कमी करण्यासाठी करायचा आहे. बऱ्याच वेळा तुम्ही अनुभव घेतला असेल की आपण वर्षानुवर्ष पूजा करतो, उपवास करतो, तरीही आपल्या घरातलं दारिद्र्य, गरिबी ही का जात नाही, पतीच्या नोकरीत प्रगती का होत नाही, किंवा आपल्याच मुलांच्या शिक्षणात सारखे अडचणी, अडथळे का येतात? कारण आपल्याला वेळ आणि वस्तू यांचं शास्त्र माहीत नसतं. आणि म्हणून आपल्याला उद्याच्या या अत्यंत दुर्मिळ मुहूर्तावरती घराच्या उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने तुमच्या आयुष्यातून 7 पिढ्यांचे दारिद्र्य, गरिबी, कर्ज आणि दुःख हे मुळापासून नष्ट होईल. आणि या प्रभावी उपायांचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा केला गेला आहे. तुमच्या पतीची प्रगती वर्षानुवर्ष रखडलेली असेल, मुलं अभ्यासात मागे असतील, किंवा तुमच्या सुखी संसाराला, हसत्या खेळत्या घराला कुणाची तरी वाईट नजर लागलेली असेल, तर हा उद्याचा उपाय जो आहे तर तो तुमच्यासाठी खूप कारगर ठरणार आहे. ज्या घरामध्ये अंगारकी चतुर्थीला हा उपाय केला जातो त्या घरातील सर्व दुःख, संकट, अडचणी, अडथळे हे गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होतात. आणि एवढेच नाही तर त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न हे येत नाही. तसेच त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण मंगळवार हा माता लक्ष्मीला, आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, रात्रंदिवस तुम्ही कष्ट करत आहे पण खिशात मात्र 1 रुपयाही उरत नाही, जिथे तुम्ही 50 रुपये कमावतात तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यशच मिळत नसेल, तुमच्या घराची भरभराट होत नाही, घरात पैसा टिकत नाही, व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये काहीतरी समस्या येत असतील, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो का? तर नाही. बघा, आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असते ना, तर तिथेच लक्ष्मी ही नांदत असते. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, नवरा बायकोंची भांडणं आहे, सासू सुनांची भांडणं होत आहे, कर्ज फिटत नाही, किंवा कुटुंबावर सतत संकट, अडचणी, अडथळे येत आहे, तर यासारख्या सर्व समस्या या कायमच्या दूर होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे. कारण गणपतीला विघ्नहर्ता, बुद्धीचे देव मानले जाते. या दिवशी आपण हा उपाय जर केला तर घरामध्ये गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व समस्या, अडचणी, दुःख हे दूर होतील. आणि हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. घरातील दारिद्र्य हे देखील दूर होऊन सोन्यासारखे दिवस येतील. कारण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे आणि नशीब आणणारे देव मानले जातात. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातील स्त्री, पुरुष, मुलं कोणीही करू शकते. उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे.
अगदी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठले तरीसुद्धा चालेल. उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं घर हे स्वच्छ करायचं आहे, झाडून पुसून काढायचं आहे. यानंतर स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य किंवा थोडीशी हळद टाकायची आहेत, गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जाते. आपलं शरीर हे शुद्ध पवित्र होत असते. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. छान दुर्वा, जास्वंदाची फुलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उंबरठ्यावरती करायचा आहे. उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे ना हे तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला सर्वप्रथम पुसून काढायचं आहे. यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेऊ शकता. त्या दिव्यामध्ये आपल्याला लांब दुहेरी कापसाची वात लावायची आहेत. दुहेरीच लावा, सिंगल वात लावू नका, कारण दुहेरी म्हणजे जीवा शिवाचं प्रतीक असतं. म्हणून नेहमी 2 वातींची एक वात करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे. आणि वात करताना त्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून ती लाल पिवळी करा, कारण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या वापरल्या जात नाही. यानंतर या दिव्यामध्ये शक्य असेल तर शुद्ध गाईचं तूप घाला. तूप नसेल तर तिळाचं तेल घाला आणि तेही नसेल तर जे तेल आहे तुमच्याकडे ते तुम्ही दिव्यामध्ये घालू शकता. यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहेत. अगदी थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहे आणि त्या हिरव्या मुगावरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, हा दिवा तुम्हाला घेऊन तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आणि यानंतरच पुढचा उपाय करायचा. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे. सुपारीसुद्धा घेताना चांगली घ्यायची आहेत, कुठेही किडलेली किंवा अगोदर तुम्ही पूजेमध्ये ती वापरलेली आहे अशी घेऊ नका. चांगली नवीन कोरी करकरीत तुम्हाला सुपारी घ्यायची आहेत. आता बघा, तुम्हाला माहीत असेल की गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये सुपारीचं किती मोठं धार्मिक महत्त्व आहे. जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पांची प्रतिमा नसते तेव्हा आपण सुपारीलाच गणपती बाप्पांचा प्रतीक मानून सुपारीची पूजा करत असतो. सुपारी पूजेमध्ये ठेवत असतो. इतकं महत्त्व या सुपारीला दिले जाते. सुपारी म्हणजे भगवान श्री गणेशांचं प्रतीक आहे आणि म्हणून सुपारीशिवाय कोणतीही पूजा ही देखील पूर्ण होत नाही. या सुपारीमध्ये साक्षात भगवान श्री गणेशांचा वास असतो आणि म्हणून आपल्याला एक नवीन सुपारी घ्यायची आहे. सर्वप्रथम या सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा आणि शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला ही सुपारी स्वच्छ पुसून काढायची आहे. पंचामृताने अभिषेक केला तर सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करा, यानंतर पंचामृताने करा आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करा. पंचामृत नसेल तर फक्त शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सुपारी स्वच्छ पुसून काढायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक खऊचं पान लागणार आहे, ज्याला विड्याचं पान असं देखील म्हटलं जातं. आता हे सुपारी आणि विड्याचं पान घेतल्यानंतर तुम्हाला कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला शुभ आणि लाभ असं कुंकवाने लिहायचं आहे. यानंतर उंबरठ्यावरती मधोमध जे तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढला आहे तर त्या स्वस्तिकवर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला हे खऊचं पान ठेवून त्यावरती सुद्धा थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षदावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही सुपारी ठेवणार आहे तेव्हा तुम्हाला भगवान श्री गणेशांचं नामस्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या घरावर कोणतेही संकट, अडचणी, अडथळे येऊ देऊ नका. तुमच्या कृपेने माझ्या घराची भरभराट होऊ द्या. आणि यानंतर तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही तुम्हाला त्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे. सुपारी ठेवल्यानंतरनं सुपारीला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत. जेव्हा आपण या अंगारकी चतुर्थीला सकाळी घराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर
अशी सुपारी हळद कुंकू लावून त्यावरती थोडे तांदूळ ठेवतो, ज्यामुळे बाप्पांचे वास्तव्य हे आपल्या घरामध्ये राहत असते आणि या उपायाने आपल्या घरातील अडकलेली कामे देखील पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे. आता जिथे तुम्ही सुपारी ठेवली आहे त्या पानावरती, तर त्या सुपारीजवळ तुम्हाला दुर्वासुद्धा ठेवायच्या आहेत. 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या दुर्वा पाण्यामध्ये बुडवायच्या आहेत आणि यानंतर त्या दुर्वा तिथे सुपारीजवळ ठेवायच्या आहेत. यामुळे काय होतं की आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. आता संपूर्ण दिवसभर ही सुपारी तिथेच तुम्हाला ठेवायची आहेत. सायंकाळी काय करायचं आहे, ती सुपारी तिथून उचलायची आहेत. एक पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला ही सुपारी बांधायची आहेत आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला जिथे कुठे ठेवायला किंवा बांधायला जागा असेल तर तिथे बांधून द्यायची आहेत. ही सुपारी जी आहे ना ती अभिमंत्रित झालेली असते, त्यामध्ये एक दैवी शक्ती असते. गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून आपण त्या सुपारीची पूजा करत असतो आणि जेव्हा अशी सुपारी आपण मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा कोणतेही संकट, विघ्न, अडचणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये येत नाही. ती सुपारी नेहमी आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते. बऱ्याच वेळा असं होतं ना की बाहेरचे लोक जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये येत असतात आणि प्रत्येक येणारा व्यक्ती हा मनाने चांगला असतो असं नाही. बरेच लोक समोर खूप चांगलं आणि गोड बोलतात, परंतु मागे आपलं वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात. अशांना गुप्त शत्रू असे म्हणतात. परंतु जेव्हा ही सुपारी तिथे तुम्ही ठेवता तेव्हा असे गुप्त शत्रू जे आहेत तर त्यांची बुद्धीसुद्धा भ्रष्ट होते. त्यांच्या मनात जे काही आपल्याबद्दल वाईट विचार आहेत तर ते सुद्धा निघून जातात. आणि म्हणून आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. त्याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती कुंकवाने एक स्वस्तिक नक्की काढा. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा द्या. स्वस्तिकचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. स्वस्तिक हे अत्यंत शुभ, पवित्र आणि मंगलकारीचे प्रतीक मानले जाते. सु म्हणजे शुभ, अस्ति म्हणजे अस्तित्व. या शब्दापासून बनलेल्या स्वस्तिकचा अर्थ कल्याण असा होतो. हे भगवान गणेश आणि लक्ष्मीचे रूप मानले जाते, जे सुख, समृद्धी, यश आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते. म्हणून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक हे नक्की काढायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला बघा, जर तुम्ही आज व्रत केलेलं असेल तर संध्याकाळी चंद्रदेवाची पूजा करायची आहेत, चंद्राला अर्घ्य द्यायचं आहेत, आरती करायची आहेत गणपती बाप्पांची आणि यानंतरच तुम्हाला नैवेद्य दाखवून हे व्रत सोडायचं आहे. चंद्रोदय साधारण 10:14 होणार आहे, तर त्यावेळेमध्ये तुम्हाला व्रत सोडायचं आहे, तर त्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल. त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये तुम्हाला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचंच आहे. 11 आवर्तने शक्य झाली तर 11 करा, नाही 11 शक्य 5 करा, 3 करा किंवा 1 आवर्तन केलं तरीसुद्धा चालेल. परंतु गणपती अथर्वशीर्षमची सेवा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. त्याचबरोबर ओम गण गणपते नमः या महामंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त जप करा. या गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहे. या दिवशी या सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट जे आहे ना ते दूर होतात आणि गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर आता उंबरट्यावरती जो तुम्ही दिवा लावला आहे, दिव्याखाली जे हिरवे मूग आहे तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. आणि जे खाऊचं पान असणार आहे, ज्या दुर्वा असणार आहेत तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गाईला थोडासा गूळ खाऊ घालायचा आहे. गूळ चपाती खाऊ घातली तरीही चालेल किंवा फक्त थोडासा गूळ खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. असं म्हटलं जातं की अंगारकी चतुर्थीला जर आपण गाईला गूळ चपाती खाऊ घातली तर 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील दूर होते. तसेच मुलांच्या हातून हिरवा चारा खाऊ घातला तर मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते. तसेच मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते. तर हे काही प्रभावी उपाय आणि सेवा आहेत ज्या आपल्याला उद्या अंगारकी चतुर्थीला करायच्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.